आपलं शहर आता स्मार्ट होत आहे। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी अंकिता। स्मार्ट न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। कोण होणार नगरसेवक? मतदान यंत्रात उत्तर लॉक। मतदार यादीतील घोळाचा फटका, उमेदवारांना धसका। मतदानाच्या वेळी वरुणराजाची हजेरी। शेवटचा श्रावणी शुक्रवार भक्तिभावाने साजरा। मध्यवर्ती शहर भागात मतदान प्रक्रिया सुरळीत। शहापूर विभागात मतदान शांततेत। अनगोळ विभागात उत्साही मतदान। टिळकवाडी हिंदवाडी भागात मतदान शांततेत। विजयनगर गांधीनगर कणबर्गी भागात उत्साही मतदान। जाधवनगर भागातील 200 मतदारांना यादीतून वगळल्यामुळे संताप। लोकप्रतिनिधींनी बजावला मतदानाचा अधिकार। आयुष्यात अडचणीचे प्रसंग सांगून येत नाहीत, म्हणूनच अशा प्रसंगात पाठीशी उभं राहणारे नाव म्हणजेच अण्वेकर गोल्ड। गेल्या 15 वर्षापासून सोने आणि चांदीच्या दागिन्यावर सर्वात जास्त सुलभ तारण कर्ज रक्कम देणारे आणि सर्वात कमी व्याजदर आकारणारे। कोणत्याही बँकेत सोन्या चांदीचे गहाण ठेवलेले दागिने सोडवून घेऊन आजच्या मार्केट दराप्रमाणे योग्य किमतीस खरेदी करणारे। दागिना असो वा विश्वास, आम्ही मोल जाणतो। अण्वेकर गोल्ड। अण्वेकर गोल्ड 8843886363। आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या। मागील 15 आठवड्यापासून सुरू झालेल्या कोण होणार नगरसेवक या प्रश्नासाठीचे उत्तर शुक्रवारी मतदान यंत्रामध्ये लॉक करण्यात आले आहे। आता मतमोजणीनंतर दिनांक 6 रोजी याचे उत्तर जाहीर होणार आहे। त्यामुळे मतदानानंतरची उत्कंठा वाढीस लागली आहे। संपूर्ण सीमा भागाचे लक्ष लागून राहिलेल्या बेळगाव महानगरपालिकेसाठी शुक्रवारी अत्यंत चुरशीने मतदान प्रक्रिया पार पडली। सकाळी 7 पासून मतदान प्रक्रियेस प्रारंभ करण्यात आला होता। प्रारंभीच्या टप्प्यात मतदानाचा निरुत्साह दिसून आला, तरी दुपारनंतर मतदारांनी चुरशीने मतदान केले। त्यामुळे मतदानाचा टक्का 65% पर्यंत जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे। महानगरपालिकेची निवडणूक ही स्थानिक मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवर लढविण्यात आली असल्यामुळे मतदारांनी चुरशीने मतदान केले आहे। बेळगाव शहर आणि परिसरात निवडणुकीचे उत्साही वातावरण निर्माण झाले होते। निवडणूक आयोगाने निवडणुकीची प्रक्रिया जाहीर केल्यानंतर उमेदवारांना प्रचारासाठी अत्यल्प वेळ मिळाला होता। त्यामुळे मतदारांच्या भेटीगाठी घेण्यासाठी उमेदवारांची मोठी धांदल उडाली होती। अवघ्या 7 दिवसांच्या कालावधीत उमेदवारांशी संपर्क साधून त्यांना आपल्या कार्याचा परिचय करून देण्यासाठी उमेदवारांची धडपड लक्षणीय ठरली होती। या धावपळीची सांगता शुक्रवारी मतदानानंतर झाली आहे। आता निकालाकडे लक्ष वेधले आहे। बेळगाव शहराच्या मध्यवर्ती भागातील मतदान केंद्रांच्या बरोबरीने अनगोळ, टिळकवाडी, शहापूर, वडगाव, शिवाजीनगर, गांधीनगर, वीरभद्रनगर, कणबर्गी, यमनापूर या महानगरपालिकेच्या कक्षेतील भागामधील अनेक मतदान केंद्रांवर दुपारनंतर गर्दी झाल्याचे चित्र दिसून आले। शहर आणि उपनगरी भागात मतदारांचा उत्साह दुपारनंतर दिसून आला। अनेक वार्डांमध्ये बहुरंगी लढती असल्यामुळे तेथे उमेदवारांच्या समर्थकांनी मोठ्या संख्येने टेबल व्यवस्था केली होती। त्या ठिकाणी उमेदवारांचा कार्यकर्त्यांचा संचार दिसून येत होता। त्यामुळे मतदान केंद्रांचे परिसर फुलून गेले होते। मात्र मतदान केंद्रात योग्य दक्षता घेऊन निर्बंध लादण्यात आले। त्याचप्रमाणे कोरोना नियमावलीमुळे आलेले निर्बंध पालन करून मतदान प्रक्रिया देखील नियोजनबद्ध रीतीने पार पडली आहे। मतदार यादीतील घोळाचा फटका, उमेदवारांना धसका। महानगरपालिका निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या मतदार यादीमध्ये असणाऱ्या समस्यांमुळे अनेकांची धावपळ उडाली। काही रहिवाशांची नावे या वार्डातून त्यावर स्थलांतरित झाल्यामुळे कमालीचा गोंधळ उडाला। यापूर्वी अमुक वार्डात मतदान केले होते, मात्र या खेपेला दुसऱ्या वार्डामध्ये नाव आले आहे, अशा तक्रारींचा सूर अनेक मतदान केंद्रांवर उमटला होता। यामध्ये कार्यकर्ते आणि उमेदवार यांना देखील याचा फटका सोसावा लागला आहे। परिणामी याचा परिणाम निवडणुकीच्या निकालांवर होण्याची भीती देखील आता उमेदवारांना ग्रासते आहे। सकाळी 7 पासून मतदान केंद्रांवर ठाण मांडलेल्या कार्यकर्त्यांकडून मतदारांची यादी तपासणीचे काम सुरू होते। मतदार ज्याप्रमाणे केंद्रांवर येत होते त्यावेळी त्यांना माहिती देताना अनेक गलथान कारभार समोर येऊ लागले। काही उमेदवारांची नावे मतदार यादीतून गायब करण्यात आली होती, तर काहींना मतदान केंद्रांमध्ये बदल झाल्याची कल्पना नव्हती। अनेक मतदारांनी आपल्याला दुसऱ्या वार्डासाठी मतदान करावे लागले असल्याचे स्मार्ट न्यूजशी बोलताना सांगितले। यापूर्वी आपण अमुक वार्डाचे
वार्डाचे रहिवासी होतो. आपल्याला या वार्डात कशा पद्धतीने घालण्यात आले याची कल्पनाच आली नाही, अशी प्रतिक्रिया अनेकांनी दिली. महानगरपालिकेच्या गलथान कारभाराचा हा नमुना यापुढील काळात रोखला जावा अशी अपेक्षा अनेक मतदार वर्ग व्यक्त करीत होता. मतदानाच्या वेळी वरुणराजाची हजेरी. महानगरपालिका निवडणुकीसाठी होणाऱ्या मतदान प्रक्रियेकरिता मतदार वर्ग सकाळी उत्साहाने बाहेर पडला होता. मात्र वातावरणातील बदलामुळे काही वेळांसाठी मतदारांची तारांबळ उडाली होती. सकाळी 11च्या सुमारास आलेल्या पावसाच्या सरींमुळे मतदान केंद्रे ओस पडली होती. मात्र त्यानंतर पावसाने रजा घेतली आणि कडक ऊन पुन्हा आले. त्यामुळे मतदार वर्गाने पुन्हा मतदान केंद्रांकडे पावले वळवली. पावसाच्या सरींमुळे मतदान केंद्रांजवळील कार्यकर्त्यांची देखील धावपळ उडाली होती. परंतु पावसाने थोड्या वेळापुरती हजेरी लावून निरोप घेतला. त्यामुळे मतदार सुखावले. मतदान केंद्रांच्या बाहेर कार्यकर्त्यांचा संचार दिसून येत होता. मात्र प्रत्यक्ष मतदान केंद्रांच्या आतमध्ये निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडली. शेवटचा श्रावणी शुक्रवार भक्तिभावाने साजरा. श्रावण महिन्यातील शेवटचा शुक्रवार भक्तिभावाने साजरा करण्यात आला. श्रावण महिन्यातील शुक्रवारच्या लक्ष्मी पूजनाला विशेष महत्त्व असते. त्यामुळे महिला वर्ग सुवासिनी या दिवशी विशेष पूजन कार्यक्रमात भाग घेत असतात. चौथ्या शुक्रवारी भाविकांनी शहरातील श्री लक्ष्मी मंदिरांमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शन घेतले. तसेच श्रावणी शुक्रवारच्या निमित्ताने विविध ठिकाणी पूजा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. घरोघरी श्री लक्ष्मी पूजन यासह आरती, प्रार्थना आणि नैवेद्य कार्यक्रम पार पडले. भक्तवर्गाच्या उपस्थितीमुळे मंदिरांमधून देखील विशेष पूजन, धार्मिक कार्यक्रम आणि इतर महोत्सवांचे आयोजन करण्यात आले होते. मध्यवर्ती शहर भागात मतदान प्रक्रिया सुरळीत. शहराच्या मध्यवर्ती भागातील मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली. बेळगाव उत्तर विभागात येणाऱ्या शहरातील मध्यवर्ती गल्ली परिसरात मतदारांनी चुरशीने मतदान केले. कोनवाळ गल्ली येथील मनपा कार्यालय येथे स्थापन करण्यात आलेल्या मतदान केंद्रांवर सुरळीतपणे मतदान प्रक्रिया पार पडली. केंद्रांवर मतदानासाठी येणाऱ्या सदस्यांची तपासणी थर्मल स्क्रीनद्वारे करण्यात येत होती. तसेच हातावर सॅनिटायझर मारून त्यानंतर मतदारांना प्रवेश देण्यात येत होता. तसेच मतदान केंद्रांवर प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करून घेण्यात येत होती. शहापूर विभागात मतदान शांततेत. शहापूर विभागात समाविष्ट असलेल्या मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. यामध्ये शहापूरच्या BM कंकणवाडी आयुर्वेदिक कॉलेज मतदान केंद्र तसेच पंडित नेहरू विद्यालय केंद्रांवर मतदारांनी शिस्तबद्धरित्या मतदान केले. त्याचप्रमाणे मराठी शाळा क्रमांक 17 या ठिकाणी आढावा घेतला असता मतदान शांततेत पार पडल्याचे दिसून आले. शहापूर परिसरातील सर्व गल्ल्या आणि विभागात मतदान करण्यासाठी मतदारांचा उत्साह दिसून येत होता. आबालवृद्ध शिस्तबद्ध पद्धतीने येऊन मतदान करीत होते. इतर विभागांच्या मतदान केंद्रांवर देखील कोठेही गर्दी किंवा गोंधळाचा प्रकार टाळण्यासाठी योग्य दक्षता घेण्यात आली होती. अनगोळ विभागात उत्साही मतदान. मनपा निवडणुकीसाठी अनगोळ आणि मजगाव विभागात उत्साही स्वरूपात मतदान करण्यात आले. अनगोळच्या परिसरातील चिदंबर नगर, भाग्यनगर, शिवशक्तीनगर येथून मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान केल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. मतदारांनी अनगोळ मराठी शाळा क्रमांक 34 तसेच संत मीरा विद्यालय, KLS इंजिनिअरिंग कॉलेज या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावला. मतदारांच्या माहितीसाठी विविध उमेदवारांचे कार्यकर्ते केंद्राबाहेर सज्ज होते. त्यांच्याकडून माहिती घेण्यासाठी मतदारांची गर्दी होत होती. कोरोनाच्या नियमावलीचे पालन करून मतदान पार पडले. मजगाव येथे देखील मतदान शांततेत पार पडले. टिळकवाडी हिंदवाडी भागात मतदान शांततेत. शहरातील टिळकवाडी आणि हिंदवाडी या उपनगरी विभागात मतदारांनी शांततेत मतदान प्रक्रिया पार पाडली. सकाळी 7 पासूनच मतदारांचे थवे या केंद्रांवर दाखल होत होते. गोमटेश विद्यापीठ मतदान केंद्र तसेच टिळकवाडीतील नागझरी शाळा क्रमांक 9 या मतदान केंद्रांचा आढावा घेतला असता मतदारांचा उत्साह दिसून आला. विविध भागात विखुरलेले मतदार या केंद्राच्या ठिकाणी येऊन मतदान करीत होते. आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आलेल्या मतदारांना कार्यकर्त्यांकडून मदत मिळत होती. त्यामुळे उत्साहाचे वातावरण दिसून येत होते. शिवाजीनगर, गांधीनगर, कणबर्गी भागात उत्साही मतदान.
महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शहरातील उपनगरी भाग असलेल्या शिवाजीनगर, गांधीनगर आणि कणबर्गी या भागात उत्साही मतदान झाले। मतदारांनी ठिकठिकाणी रांगा लावून मतदान केले। सकाळपासून मतदारांचा उत्साह दिसून येत होता। मतदारांच्या मोठ्या हजेरीमुळे पोलीस यंत्रणेला या ठिकाणी विशेष परिश्रम घ्यावे लागले होते। मतदारांच्या उत्साहाने कार्यकर्त्यांचा उत्साह देखील दुणावला होता। आपल्या वार्डातील योग्य उमेदवाराची निवड करण्यासाठी मतदारांनी उदंड प्रतिसाद दिल्याचे चित्र या भागात दिसून आले। जाधवनगर भागातील 200 मतदारांना यादीतून वगळल्यामुळे संताप। जाधवनगर परिसरात मतदार यादीतून तब्बल 200हून अधिक मतदारांची नावे वगळण्यात आल्यामुळे मतदारांची कोंडी झाली। त्यांना आपल्या मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहावे लागले। महानगरपालिकेच्या या गलथान कारभाराचा निषेध नोंदवून नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला। महानगरपालिका निवडणुकीसाठी शुक्रवारी सकाळी मतदान करावयास गेले असता अनेक मतदारांना आपली नावे यादीत नसल्याचे आढळून आले। त्यामुळे मतदारांनी जोरदार तक्रारी केल्या। तसेच आपल्याला मतदानाच्या हक्कापासून वंचित राहावे लागत असल्याबद्दल अधिकारी वर्गासमोर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली। या प्रकाराने या ठिकाणी काही वेळ वातावरण तप्त झाले होते। सदर प्रकाराची गंभीर दखल घेण्यात यावी अशी मागणी मनोज पावशे, गजानन गोवेकर, रणजित चव्हाण पाटील, मदन बामणे यांनी केली आहे। माजी कॉर्पोरेटर निलिमा पावशे आणि मनोज पावशे म्हणजे मी स्वतः, आमच्या घरातली सगळी नावं गायब झालेली आहेत। आमचे जे शेजारी आहेत जाधव कंपनी या ठिकाणी म्हणजे जाधवनगरच नाव आहे, तर जाधवनगरमध्ये जवळजवळ 60 ते 70 मतदान किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त असेल जाधव लोक कुटुंबियांचं आहे। मला वाटतं त्यांची एक 10 मतं आलेली असतील, बाकी सगळी मतं गहाळ झालेली आहेत। त्याचबरोबर हरगुडे, मदली, भावनगरी, हट्टीहोळी, देसाई, असुंडी, हंचिनमणी अशी कित्येक नावं सांगता येतील, त्यांची नावं गहाळ झालेली आहेत। आमचा प्रशासनाला असा इशारा आहे, हे जर तुम्हाला जाणून बुजून तुम्ही जर केलेलं असेल तर अत्यंत चुकीच्या दृष्टिकोनातून हे केलेलं आहे। आणि मला असा आरोप या ठिकाणी स्पष्टपणे ठेवायचा आहे, फक्त आणि फक्त मराठी माणसांना टार्गेट करून मराठी माणसांची नावं या ठिकाणी गहाळ करण्यात आलेली आहेत, जेणेकरून त्या निकालावरती सुद्धा परिणाम होऊ शकतो। लोकप्रतिनिधींनी बजावला मतदानाचा अधिकार। महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शहराच्या लोकप्रतिनिधींनी आपला मतदानाचा हक्क बजावला। शुक्रवारी सकाळी शहरात 7 वाजता मतदान सुरू झाले। त्यावेळी प्रारंभीच्या सत्रात खासदार मंगला अंगडी, बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील, उत्तरचे आमदार अनिल बेनके, ग्रामीणचे आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी मतदानाचा हक्क बजावला। तसेच त्यानंतर माध्यम प्रतिनिधींशी बोलताना प्रत्येकाने आपले कर्तव्य बजावावे असे आवाहन केले। या बुलेटिन मधील पुढील बातम्या छोट्याशा विश्रांतीनंतर। पोद्दार ब्रदर्स ज्वेलर्स, a perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and Southern Maharashtra, serving since 5 generations. exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. Khade Bazar, Belgaum. Call is on 0831 240 5550 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, आईपीएल मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831
243577. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. हेस्कॉम कडून दुरुस्ती हाती घेण्यात येत असल्याने रविवार दिनांक 5 रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 पर्यंत निम्म्या शहरात वीज पुरवठा खंडित केला जाणार आहे. कॅम्प परिसर, HM रोड, RL लाईन, विनायक रोड, लक्ष्मी टेकडी, नानावाडी, आश्रयवाडी, हिंदवाडी, गोवावेस, गुडशेट रोड, सोमवार पेठ, मंगळवार पेठ, बुधवार पेठ, गुरुवार पेठ, शुक्रवार पेठ, देशमुख रोड, खानापूर रोड, गोवावेस ते कॉलेज रोड, पै हॉटेल परिसर, केळकर बाग, समादेवी गल्ली, रामलिंगखिंड गल्ली, बापट गल्ली, बुरुड गल्ली, गणपत गल्ली, काँग्रेस रोड, पहिले रेल्वे गेट, दुसरे रेल्वे गेट, मराठा कॉलनी, SV कॉलनी यासह टिळकवाडी आणि शहापूर भागात विद्युत पुरवठा खंडित होणार आहे. गॅस, पेट्रोल, डिझेलचे दर कमी करण्याची मागणी. गॅस, डिझेल आणि पेट्रोलचे दर कमी करण्यात यावेत. स्मार्ट सिटी योजनेची कामे तात्काळ पूर्ण करण्यात यावीत आदी मागण्या वकील आणि नागरिकांच्या वतीने गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आल्या. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की दरवाढीमुळे सामान्य नागरिकांना जगणे अवघड झाले आहे. यामुळे तात्काळ गॅस आणि पेट्रोल, डिझेलचे दर कमी करण्यात यावेत. बेळगाव स्मार्ट सिटीचे काम अत्यंत मंद गतीने सुरू आहे. त्याचबरोबर झालेली कामे ही दर्जाहीन आहेत. यामुळे याकडे लक्ष देऊन स्मार्ट सिटीची कामे तात्काळ पूर्ण करण्यात यावीत. त्याचबरोबर ही कामे दर्जेदार करण्यासाठीही आदेश देण्यात यावेत. यावेळी ॲडव्होकेट अण्णासाहेब घोरपडे, ॲडव्होकेट CBP जेवणी, ॲडव्होकेट प्रवीण रंगोळे, ॲडव्होकेट GD भाविकट्टी, श्रीधर एलची आदी उपस्थित होते. महागाईबाबत अरुण सिंग यांचे उद्धट उत्तर. पेट्रोल, डिझेल, स्वयंपाक गॅस दर वाढले आहेत. जीवनावश्यक वस्तूंचे दरही वाढले आहेत. त्याबाबत आपल्याला विचारू नका, आपण काय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर नाही, असे उद्धट उत्तर कर्नाटकचे भाजप प्रभारी अरुण सिंग यांनी दिले. येथे ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, दरवाढ झाल्याविषयी आपल्याला विचारू नये. आपण अर्थतज्ञ नाही की रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर नाही. सर्वांनी एकाच वेळी प्रश्न विचारल्यास प्रतिक्रिया देता येणार नाही. महागाई आटोक्यात आहे. काही वेळा दरवाढ करणे अनिवार्य बनते. जीवनावश्यक वस्तूंचे दर का वाढले यावर आपण प्रतिक्रिया देऊ शकत नाही. याआधी केंद्रात संपुआ सरकार असताना तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी 100 दिवसात महागाई आटोक्यात येईल असे सांगितले होते, पण महागाई कमी झाली नव्हती. त्यामुळे आता महागाई वाढल्याने काँग्रेसने भाजप सरकारवर टीका करू नये असा युक्तिवाद अरुण सिंग यांनी केला. बोम्मई यांच्या नेतृत्वावर अमित शहा यांचा विश्वास. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या नेतृत्वाखालीच पुढील विधानसभा निवडणुकीला प्रदेश भाजप सामोरे जाईल. कर्नाटकात पुन्हा एकदा भाजप सत्तेवर येईल असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला. दावणगिरीतील गांधी भवनात कोंडजी पब्लिक शाळेच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, BS येडियुरप्पा यांनी स्वतःहून मुख्यमंत्री पदाचा त्याग केला. त्यानंतर बोम्मई यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांनी हे पद योग्यरित्या सांभाळले आहे. वैयक्तिकरित्या आणि राजकीय क्षेत्रातही बोम्मई यांचे नाव चांगले आहे. आगामी काळात भाजप आणखीन बळकट होईल. कर्नाटकाचा आणखीन विकास हो अशा शुभेच्छा अमित शहा यांनी दिल्या. रामनगर अनमोड रस्ता त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी. रामनगर ते अनमोड रस्ता त्वरित दुरुस्ती करावा अशा आशयाचे निवेदन रामनगर येथील तालुका पंचायत सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, नागरिक संघटना, राजकीय पक्षाचे पदाधिकारी यांनी आज कारवार प्रांताधिकारी रामनगर येथे आले असताना सादर केले. निवेदन स्वीकारून प्रांताधिकारी विद्याश्री चंदरगी म्हणाल्या, 20 सप्टेंबर पर्यंत सदर रामनगर अनमोड रस्त्याचे दुरुस्तीचे कार्य पूर्ण करण्यात येईल. या राष्ट्रीय महामार्गावर अवजड वाहनांना ये-जा करण्याची सोय उपलब्ध करण्यात येईल. यावेळी नागरिकांनी 21 सप्टेंबर अन्यथा रामनगर येथे NH4A बेळगाव पणजी महामार्गावर 22 रोजी रास्ता रोको करण्याचा इशारा दिला. प्रांताधिकाऱ्यांनी रामनगर अनमोड रस्त्याची पाहणी केली. यावेळी जोयडा तहसीलदार आणि सार्वजनिक बांधकाम विभाग अभियंते उपस्थित होते. दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या BBA विभागाचा निरोप समारंभ. स्पर्धेत टिकण्यासाठी पदवी शिक्षणाबरोबरच नवीन ज्ञान अवगत असणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या BBA महाविद्यालयाचे प्राचार्य बसवराज कोळुचे यांनी केले. महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, विद्यार्थ्यांनी केवळ पदवी शिक्षणावरच अवलंबून राहू नये, मिळालेल्या पदवीसह प्रत्यक्ष कामाचा सराव करावा. प्राध्यापिका हर्षदा मोरे, विद्यार्थी विठ्ठल पाटील, ओमकार गोडसे,
खडसे, तेजस्विनी जाधव, कृतिका केदार, महाविद्यालयाचे कर्मचारी उत्तम घाडी, रेणुका कांबळे आदी उपस्थित होते। भात पिकावर किडीचा प्रादुर्भाव। खरीप हंगामातील पिके बहरली आहेत, परंतु पावसाने दडी मारल्याने पिकांवर किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे। अडचणीत सापडलेली पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू झाली असून पिकांवर औषध फवारणी करण्यात येत आहे। पावसाने मागील 15 दिवसांपासून पाठ फिरवली आहे, यामुळे पिके कोमेजून जात आहेत। त्यातच किडीचा प्रादुर्भाव पिकांवर झपाट्याने वाढत आहे। पिके धोक्यात आली आहेत। प्रामुख्याने भात, नाचणा, बटाटा पिकांवर किडीचा प्रादुर्भाव वाढलेला आहे। पावसाचे प्रमाण कमी झाल्याने कीड वाढल्याचा अंदाज शेतकऱ्यातून वर्तवण्यात येत आहे। हातातोंडाला आलेली पिके वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे, यामुळे शेतकऱ्यांची धावपळ सुरू झाली आहे। कीटकनाशक औषधांची फवारणी करण्यात येत आहे। कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात औषधांचा पुरवठा करण्यात यावा अशी मागणी होत आहे। बस पाससाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे परिवहनचे आवाहन। कोरोनामुळे ठप्प झालेली शाळा महाविद्यालयांच्या कामकाजाची गाडी हळूहळू पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे। तालुक्याच्या विविध मार्गांवर बस सेवाही पूर्ववत करण्यात आली आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रवासाच्या सोयीच्या दृष्टीने परिवहनकडून बस पास वितरित केले जाणार असून त्यांचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी सेवा सिंधू पोर्टलद्वारे ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। मागील 1.5 वर्षांपासून शाळा महाविद्यालय बंद होती, त्यामुळे शैक्षणिक घडी विस्कटली होती। आता कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्याने शिक्षण संस्थांचे कामकाज सुरू झाले आहे। शिक्षणासाठी ग्रामीण भागातून प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना बस पास उपलब्ध करून दिले जाणार आहेत। अनेक महाविद्यालयांच्या कामकाजाला सुरुवात झाली असताना विद्यार्थ्यांना बस पास उपलब्ध करून देण्यात आले नव्हते, त्यामुळे विद्यार्थ्यांना गैरसोयींचा सामना करावा लागला होता। याबाबत कर्नाटक राज्य परिवहन मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शिवयोगी कळसत यांनी नुकताच एक आदेश जारी केला असून बस पाससाठी आवश्यक प्रक्रिया राबविण्याचे आदेश जिल्ह्यातील सर्व बस आगारांना दिले आहेत। त्यानुसार विद्यार्थ्यांना संबंधित वेब पोर्टलवर अर्ज करावा लागणार आहे। शिवठाणच्या शेतकऱ्याला जय जवान जय किसान ग्रुपकडून आर्थिक मदत। शिवठाण तालुका खानापूर येथील शेतकरी लक्ष्मण धोंडीबा मिराशी या शेतकऱ्याच्या शिवारातील म्हशीच्या गोठ्याला आग लागून लाखोंचे नुकसान झाले। ही बातमी समजताच जय जवान जय किसान ग्रुपमधील शिंदोळी बॅच आणि माचीगड बॅचचे अध्यक्ष आणि सर्व सदस्यांनी शिवठाण गावाला जाऊन शेतकऱ्याची भेट घेऊन त्यांना आर्थिक मदत देऊ केली। तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनीही जाणीव ठेवून वेळीच मदत केली पाहिजे अशी प्रतिक्रिया शिवठाण ग्रामस्थातून होत आहे। मात्र जय जवान जय किसान ग्रुपमधून शेतकऱ्याला मिळालेली आर्थिक मदत ही खूप मोठी आहे, त्यामुळे जय जवान जय किसान ग्रुपचे शिवठाण भागातून कौतुक होत आहे। गरीब शेतकऱ्याला ही मदत खूपच मोठी आहे, त्यामुळे मिराशी कुटुंबाने धन्यवाद व्यक्त केले आहेत। बेळगाव तालुका संघाची आंतरराज्य सेवेच्या पुरस्कारासाठी निवड। नॅशनल रूरल डेव्हलपमेंट फाउंडेशन आणि हेल्थ अँड नेचर डेव्हलपमेंट सोसायटीच्या वतीने प्रतिवर्षी कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा राज्यातून निवड करून सामाजिक सेवेचा पुरस्कार दिला जातो। यावर्षी सुळका येथील बेळगाव तालुका विविध कार्यकारी संघाची निवड झाली असून दिनांक 5 सप्टेंबर 2021 रोजी पुरस्कार दिला जाणार आहे। या संस्थेची स्थापना 14 वर्षांपूर्वी झाली आहे। विविध स्वरूपातील सामाजिक कार्याचा वसा संस्थेने जपला आहे, त्यामुळे या संस्थेला हा मान मिळाला आहे। मागील वर्षापासून चालू झालेल्या कोविड काळात सभासदांना सहकार्य केले असून विद्यार्थ्यांना मास्क, सॅनिटायझरचे वाटप केले आहे। सर्व कार्याची दखल वृत्तपत्रातून येणाऱ्या बातम्यांमध्ये घेऊन माजी खासदार बॅरिस्टर अमरसिंह पाटील, माजी केंद्रीय मंत्री रत्नमाला सावनूर, निवृत्त ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या पुढाकाराने स्थापन केलेल्या फाउंडेशनने घेतली आहे। सदर पुरस्कार चिकोडी येथील जोरकुरळी येथे दिनांक 5 सप्टेंबर रोजी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान केला जाणार असून पुरस्काराचे स्वरूप प्रशस्तीपत्र, स्मृतिचिन्ह, रोख रक्कम आणि म्हैसूर फेटा असे आहे। संस्थेचे चेअरमन अशोक वाय पाटील आणि संचालक मंडळाचे या भागात सर्वत्र अभिनंदन होत आहे। अवनी लेखराने रचला इतिहास। एकाच स्पर्धेत 2 पदक जिंकणारी ठरली पहिली भारतीय।
टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत नेमबाज अवनी लेखरा हिनं इतिहास रचत वैयक्तिक दुसरं पदक पटकावलं आहे। एकाच स्पर्धेत 2 पदकं जिंकत तिने इतिहास रचला आहे। महिलांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन SH1 स्पर्धेत तिने कांस्य पदक मिळवलं। अंतिम फेरीत 445.9 गुणांसह ती तिसऱ्या स्थानावर राहिली। या स्पर्धेत चीनची झांग क्युपिंग 457.9 आणि जर्मनीची हिल्ट्रॉप नताशा 457.1 या गुणांसह अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्य पदक जिंकण्यात यशस्वी ठरल्या। पात्रता फेरीत अवनी लेखरा 1176 गुणांसह दुसऱ्या स्थानावर होती। पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताच्या खात्यात 12वं पदक आलं आहे। भारताला या स्पर्धेत 2 सुवर्ण 6 रौप्य आणि 4 कांस्य पदकं मिळाली आहेत। भारताचा पॅरालिम्पिक इतिहासातील सर्वोत्कृष्ट प्रदर्शन आहे। रिओ पॅरालिम्पिक 2016 स्पर्धेत भारताने 2 सुवर्ण पदकांसह 4 पदकं जिंकली होती। अमेरिकन खुली टेनिस स्पर्धेत सिस्तिफास सबालेंका तिसऱ्या फेरीत। ग्रीसचा स्टेफानोस सिस्तिफास आणि बेलारूसची आयर्ना सबालेंका यांनी गुरुवारी अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत धडक मारली। पुरुष एकेरीत तिसऱ्या नामांकित सिस्तिपासला विजयी घोडदौड सुरू ठेवण्यात यश आले। त्याने फ्रान्सच्या एड्रियनचा 6-3, 6-4, 6-7, 6-0 असा पराभव केला। या सामन्यात सिस्तिपाने पहिले दोन्ही सेट सहजपणे जिंकले। तिसरा सेट मात्र त्याने टाय ब्रेक मध्ये 4-7 असा गमावला। यानंतर सिस्तिपाने पुन्हा खेळ उंचावत चौथा सेट 6-0 असा मोठ्या फरकाने जिंकला। शुक्रवारी होणाऱ्या तिसऱ्या फेरीच्या सामन्यात सिस्तिपा पुढे स्पेनच्या कार्लोस अल्कराज गार्फियाचे आव्हान असेल। अन्य लढतीत अर्जेंटिनाच्या 11व्या नामांकित दिएगो स्वार्टझमने दक्षिण आफ्रिकेच्या केव्हिन अँडरसनला 7-6, 6-3, 6-4 असे पराभूत केले। महिलांमध्ये दुसऱ्या नामांकित आयर्ना सबालेंकाने स्लोव्हेनियाच्या तमारावर 6-3, 6-1 अशी मात केली। कोको गॉफ आणि स्लोने स्टीफन्स या अमेरिकन महिला खेळाडूंमध्ये रंगलेल्या सामन्यात बिगर नामांकित स्टीफन्सने 21व्या नामांकित गॉफला 6-4, 6-2 असे सरळ सेटमध्ये पराभूत केले। बाब्रेरा क्रेझिक्रोव्हाने क्रिस्टिना मखेलचा 6-3, 6-1 असा पराभव करत पुढील फेरी गाठली। आशियामधील उंच उडीचा विक्रम प्रवीणने आपल्या नावे केला। टोकियो पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेमधील भारतीय चमूची ड्रीम रन सुरू असून आज उंच उडी प्रकारामध्ये प्रवीण कुमारने रौप्य पदकावर आपलं नाव कोरलं आहे। पुरुष उंच उडी T64 प्रकारामध्ये प्रवीणने ही कामगिरी केली आहे। या स्पर्धेमधील भारताचं हे 11वं पदक ठरलंय। ग्रेट ब्रिटनच्या जॉर्थननं ब्रूम एडवर्ड्स आणि प्रवीणमध्ये सुवर्ण पदकासाठी अगदी अटीतटीची लढत पाहायला मिळाली। पहिल्या प्रयत्नात प्रवीणने 1.88 मीटरची उडी मारत पहिलं स्थान पटकावलं। नंतर दुसऱ्या प्रयत्नात त्याने 1.93 मीटरची उडी मारली। इथून एडवर्ड्स आणि प्रवीण मध्ये अटीतटीचा सामना सुरू झाला। तिसऱ्या प्रयत्नात प्रवीणने 1.97 मीटरची उडी मारली। त्याला ब्रिटनच्या एडवर्ड्सने आणि पोलंडच्या मिसिज लिपिएटोने कडवी झुंज दिली। पुढील प्रयत्नात प्रवीण आणि लिपिएटो दोघांनी 2.4 मीटर उडी मारली। त्यापाठोपाठ एडवर्ड्सनेही ही कामगिरी करत पदकासाठीची चुरस आणखीन वाढवली। पुढील प्रयत्नात प्रवीणने 2.7 मीटरची उडी मारत आशियाई विक्रम स्वतःच्या नावे केला। अंतिम पदकासाठी एडवर्ड्स आणि प्रवीण यांच्यामध्ये चुरस रंगली। मात्र येथे एडवर्ड्सने 2.10 मीटर उडी मारत सुवर्ण पदकावर नाव कोरलं। बैलगाडी शर्यतीचा मार्ग झाला मोकळा। ग्रामीण भागात बाच आणि रग प्रकट करणाऱ्या बैलगाडी शर्यत योजनेचा मार्ग मोकळा झाला आहे। उच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांचे पालन करत सशर्त शर्यत आयोजनास हिरवा कंदील दाखविला आहे। परिणामी ग्रामीण भागात बैलगाडी शर्यतीचे फड पुन्हा रंगणार आहेत। ग्रामीण भागात दसरा सणानंतर बैलगाडी शर्यतीचे आयोजन केले जाते। यामध्ये परिसरातील अव्वल बैलजोड्या सहभागी होतात। न्यायालयाच्या आदेशामुळे राज्यात बैलगाडी शर्यत आयोजनावर बंदी घालण्यात आली होती। यातून गावागावातून होणाऱ्या शर्यती बंद ठेवण्यात आल्या होत्या। बैलगाडी शर्यत संयोजकांबरोबरच मालकांचाही हिरमोड झाला होता। त्यांना न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे दिलासा मिळाला आहे। याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले। धन्यवाद।